यानंतर महत्त्वाची आणि मोठी बातमी पुण्यात नाही। नीलम गोरे यांच्या घरासमोर आंदोलन सध्या सुरू आहे। जागा वाटपावरून पुण्यामध्ये शिवसेनेत प्रचंड नाराजी आहे आणि नीलम गोरे यांच्या घराबाहेर आता कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमलेत। पुण्यामध्ये आता नेते एकनाथ शिंदे यांची सुद्धा भेट घेणार आहेत असं समजतंय। दरम्यान पुण्यामध्ये नीलम गोरे यांच्या घरासमोर हे आंदोलन छेडण्यात आलंय। जागा वाटपावरून पुण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि असं असताना आता नीलम गोरे यांना जाब विचारण्यासाठी आणि एकंदरीतच या नाराजीमधून हे आंदोलन कुठेतरी केलं जात आहे। नीलम गोरे यांच्या घराबाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमलेले आहेत। पुण्यामध्ये नेते एकनाथ शिंदे यांची सुद्धा भेट घेणार आहेत आणि एकंदरीतच पुण्यामधील जो जागा वाटपाचा तिढा आहे आणि शिंदेंच्या शिवसेनेची जी भूमिका आहे या सगळ्या संदर्भात एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर नेमका तिढा सुटतो का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। पुण्यात आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। पुणे शिवसेनेला 16 जागांची भाजपची ऑफर आहे। सेना मात्र स्वतंत्रपणे या ठिकाणी लढणार आहे। 35 जागा देण्याची सेनेची एकीकडे मागणी आहे, त्यामुळे या मागणीवर आता भाजप नेमका काय निर्णय घेतं हे पाहायचं आहे। 60 जागांवर आज पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं नियोजन सुद्धा आखण्यात आलंय। नीलम गोरे यांनी या सगळ्या संदर्भातली माहिती दिली आहे। तर एकंदरीतच ही जी आता महत्त्वाची अपडेट समोर येते त्यानंतरच नीलम गोरे यांच्या घरासमोर हे आंदोलन केलं जात आहे, कारण 35 जागा देण्याची सेनेची मागणी आहे। असं असताना मात्र पक्षाकडून आता 60 जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं नियोजन आखण्यात आलंय आणि नीलम गोरे यांनी जेव्हा ही माहिती दिली त्यानंतर मात्र आता कार्यकर्ते आक्रमक झालेले असून त्यांच्या घराबाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमलेले आहेत। रेवती हिंगवे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। रेवती, दोन महत्त्वाच्या घडामोडी आहेत। एकीकडे नीलम गोरे यांच्या घराच्या बाहेर हे आंदोलन केलं जात आहे आणि दुसरीकडे पुण्यामधील शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम आहे। एकंदरीत काय घडामोड? नक्कीच ऋतुजा, खरं तर काल नीलम गोरे यांनी पत्रकार परिषद घेत तिकडे भूमिका मांडली की आम्ही जवळपास 25 ते 30 जागांचा दावा करतोय, मात्र फक्त 15 जागा, काही जण म्हणते 12 जागा असं त्यांना कळवण्यात आले, कारण पुण्यात भाजप आणि शिंदे सेनेची युती असल्याचं पहिल्या दिवसापासून सांगण्यात आले। मात्र आता जेव्हा असं माहिती समोर येते की भाजपकडनं फक्त 12 ते 15 जागा देण्यात येणार आहे, त्यामुळे कार्यकर्ते नाराज झालेले आहेत। नीलम गोरेंनी खरं तर कालच स्पष्ट केलेलं होतं की जास्तीची जागा येणाऱ्या पुढच्या बैठकीत मागण्यात येतील, मात्र इथे हे जे निष्ठावंत आहेत ते नाराज झालेले दिसून येतात। ते सातत्याने एकाच नारा लावतात की निष्ठावंतांना न्याय द्या आणि त्यासोबत त्यांनी आता ही पण मागणी केलेली आहे की जे जागा आहे ती वाढवून देण्यात यावी, किमान 35 ते 40 जागा आम्हाला इथे देण्यात याव्या, अशा प्रकारच्या मागण्या इथे शिवसैनिकांकडनं होत आहेत। आणि त्यासोबतच हा आरोप देखील आहे की पुण्यातील शिवसेना कमर्शियल झाली आणि त्यासोबतच इथे जे नेते आहेत, जे वरिष्ठ नेते आहेत, त्यांच्यावरती त्यांची नाराजगी ही कायम आहे। तर आता हे पाहणं महत्वाचं असं आहे की या नाराजीनंतर यांची मनधरणी कोण करते का, आणि यावरती जे शिवसेने शिंदे गटाचे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याकडनं काही प्रतिक्रिया येते का? अगदी खरं आहे। जे स्थानिक नेते आहेत आणि कार्यकर्ते आहेत त्यांची मागणी लक्षात घेऊन आता पक्ष काही निर्णय घेते का हे पाहणं महत्वाचं असेल। रेवती, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।